ऋतुजा, अपूर्वा आणि स्वरदा या तिघी जणी डेंजर झोन मध्ये आहेत आणि आज या तिघींपैकी कोणतरी एक हा मंच सोडून जाणार आहे. तिघी तयार आहात? विश यू ऑल द बेस्ट. स्टार्ट. स्वरदा आणि अपूर्वा या दोघींवरती लाल लाईट आलेला आहे. याचा अर्थ ऋतुजा तू सेफ आहेस, तू जाऊन बसू शकतेस. आणि ह्याचा अर्थ सरळ आहे की स्वरदा आणि अपूर्वा या दोघींमध्ये टाय झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला आज असं करायला लागणार आहे की पुन्हा एकदा एक एक गाणं दोघींना गायची संधी दिली जाईल आणि परीक्षक त्यांना मार्क देतील आणि जी आज जास्ती चांगली गाईल ती आज स्पर्धेत राहील. तेव्हा आता ह्या दोघींची, अपूर्वा आणि स्वरदा या दोघींची बॅक टू बॅक गाणी आपण ऐकणार आहोत. परीक्षक मार्क देतील, ते आपल्याला दिसणार नाही आहेत आणि त्यानंतर आजचा निकाल आपल्याला कळेल. आपण सुरुवात करूया स्वरदापासून. दिवसा मागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू जीव लगा, कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू. धरेस भिजवून गेल्या धारा, फुलून जायचा सुके फुलोरा. धरेस भिजवून सुके फुलोरा. नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग से तू, कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू. संपत नाही भय इथले
स्वरदा आणि अपूर्वा दोघींची गाणी झालेली आहेत आणि आता आजचा निकाल आपल्याला कळणार आहे. अवधूत सलील दोघांनी मार्क दिलेले आहेत तुम्ही. एक खूप प्रामाणिकपणे सांगतो की आज एपिसोडमध्ये जी 7 गाणी झाली त्या सगळ्या 7 गाण्यांपेक्षा ही 2 गाणी सगळ्यात सुंदर झाली. आणि हे सगळ्यांनाच जाणवलं ऐकताना की ही 2 गाणी सगळ्यात सुंदर झाली. मला असं वाटतं की माणसाचं असं असतं की जितकं त्याला तुम्ही जास्त प्रेशर द्याल तर कदाचित सर्वोत्तम बाहेर येऊ शकतं. तसं दोघींनी सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला. त्याच्यामुळे खरं तर हा आत्ताचे 2 गाणी पुन्हा एकदा अशी होती की त्याच्यावर निर्णय घेणं फार अवघड होतं. म्हणजे शक्यच नव्हतं खरं सांगायचं. ज्यावेळेला म्हणजे खरोखर तिकडे जसं टाय झालं तसं ह्या 2 गाण्यांवरती पुन्हा इथे आमच्याकडे ऑलमोस्ट टायच झाला. पण फॉर्मॅटनुसार कंपल्शन होतं की आत्ता डिसिजन देणं महत्त्वाचं आहे कुठल्याही परिस्थितीत परीक्षक म्हणून. तर त्यावेळेला आम्ही अशा पद्धतीने शेवटी विचार केला की अगदी पहिल्या एपिसोडपासूनची गाणी काढली. रेकॉर्ड कोण कोण काय काय गायलं होतं, किती मार्क मिळाले होते, काय रिॲक्शन्स मिळाल्या होत्या आणि आत्ताचा परफॉर्मन्स या सगळ्याचा एकत्र विचार करून निर्णय घ्यायला लागला असं मी म्हणतो. घेतला नाही आहे. आणि मी नेहमीची असं वाक्य बोलणार नाही की जो बाहेर जाईल त्याला, पण एक नक्की की पुढच्या आठवड्यात कॉलबॅकचा एपिसोड आहे आणि जी व्यक्ती बाहेर जाईल तर मी खूप मनापासून सदिच्छा देतो की त्या व्यक्तीने त्याच्या सगळ्यात जास्त प्रयत्न करावा, कारण ती व्यक्ती सगळ्यात जास्त वर्थ असेल पुन्हा कॉलबॅकमध्ये आत येण्यासाठी. तर पल्लवी एम सॉरी, पण आम्ही असं डिसिजन घेतलं की आम्ही हा रिझल्ट लिहिला आणि तू डिक्लेअर केलं तर जास्त बरं आहे. स्वरदा आणि अपूर्वा दोघे या इकडे. आजचा डिसिजन खरंच खूप डिफिकल्ट होता, कारण जसं अवधूत आणि सलील दोघं म्हणाले त्याप्रमाणे आम्ही सुद्धा मागे बसून हाच विचार करत होतो की खरंच किती टफ फाईट तुम्ही दोघींनी दिलेली आहेत आणि अगदी शेवटपर्यंत ह्या दोघांना कुणाला ठेवावं आणि कुणाला निरोप द्यावा हे कळत नव्हतं. पण मला वाटतं या दोघींच्या स्पिरिटसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता विथ अ व्हेरी हेवी हार्ट मी रिझल्ट अनाऊन्स करते. स्वरदा, तू जाऊन बसू शकतेस. आय एम व्हेरी सॉरी अपूर्वा. आज तुला बाहेर जावं लागतंय. अपूर्वा, माझ्याकडे खरं आत्ता तुझं सांत्वन करायला म्हणा किंवा तुला काही एनकरेजिंग सांगण्यासाठी मला खरंच खूप त्रास होतोय, बिकॉज आजचा हा रिझल्ट असा लागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. आणि फक्त एक दुःखात सुख आपण म्हणतो ते एवढंच, जसं सलील म्हणाला की पुढच्या आठवड्यातच तू परत इकडे येणार आहेस आणि तू परत ह्या प्रोग्रॅममध्ये यावीस अशी आमच्या सगळ्यांची खूप इच्छा आहे. आमच्या सगळ्यांची विल पॉवर तुझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे आय जस्ट होप दॅट यू कम बॅक. काही बोलायचं आहे तुला? I would like to thank Saregama because it has helped me develop greatly as a singer. आणि प्रत्येक गाण्याकडे बघण्याचा अप्रोच बदलला आहे माझा. देन आय लाईक टू थँक द म्युझिशियन्स, सत्तू दादा, आर्चिस दादा, निलेश दादा, एस्पेशली देम बिकॉज दे आर ऑलवेज देअर विथ अस इन द रिहर्सल्स. आणि बाकीचे म्युझिशियन्स, द जजेस, सलील दादा, अवधूत दादा. And thanks to you because you always said the positive things about our songs. Whenever you come out, you said "Chan zala," you never say something bad. नाही, but it was truly wonderful अपूर्वा. आणखीन मला वाटतं की मराठी तुझी मातृभाषा नसून सुद्धा तू त्याच्यामध्ये इतकी सुंदर गाणी सादर केलेली आहेस. मला वाटतं ह्याच्यामध्ये तू खरंच सगळ्या प्रेक्षकांना जिंकलं, सगळ्या श्रोत्यांना जिंकलेलं आहेस. आणि I'd also like to thank my gurus, Mrs. Manik Pandit Rao, श्रीमती सुनीला आपटे आणि सुरेश जी. And they've really worked hard on me and इसीलिए I have reached here today. And I'd like to thank my parents who have always
हिंदी आली हिंदी. अवधूत, वुड यू लाईक टू से समथिंग? तुझं करिअर प्रचंड ब्राईट आहे, कारण तुझा आवाज असा आहे की माझ्यासारख्या अनेक म्युझिक डिरेक्टर्सना तुझ्या आवाजामध्ये गाणं इमॅजिन करायला आवडतं, तुझ्याकडनं गाणं गाऊन घ्यायला आवडेल. बाकी हा मंच आहे, ह्याचे एक स्वतःचे रूल्स आहेत, स्वतःचे क्रायटेरियाज आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी सादर करायला लागते, XYZ डझंट मॅटर. पण ह्या आयुष्याच्या बाहेरच्या सारेगमपमध्ये तू कायम सर्वश्रेष्ठ गायिका होणार आहेस, याच्याबद्दल माझे तुला आशीर्वाद पण आहेत आणि तुझ्या बेस्ट विशेस पण आहेत. यू आर व्हेरी गुड. मेंटॉर म्हणून खूप शिकवणं अपेक्षित आहे, पण मी व्यक्ती म्हणून 2 व्यक्तींकडनं खूप शिकलो इथे, एक अपूर्वा आणि दुसरी ऋतुजा. या जगामध्ये अशी पण माणसं आहेत की जी कोणाविषयीच वाईट विचार करत नाहीत, ते नेहमी चांगलेच वागतात. असं एकदा खूप दिवसानंतर मला अशी व्यक्ती एक दिसली आणि त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच की मला परत एकदा तो प्रकाश दिसला त्या सगळ्या अंधाराच्या या जगामध्ये. त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. आणि आजचा रिझल्ट असा होता की आज तुमच्यापैकी कोणी बाहेर गेलं असतं तरी आपला एकच क्रायटेरिया असतो की घरी गेल्यानंतर उशीवर डोकं ठेवल्यावर शांत झोप लागावी. आपण दिवसभर सगळं बरोबर केलं, पण आज तुमच्यापैकी कोणी बाहेर गेलं असतं, तू काय किंवा सौरदा काय, तर आम्हाला आज शांत झोप लागली नसती. त्यामुळे आज ती नक्की लागणार नाही. सो इतकंच मी सांगू शकतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. सो अपूर्वा, आय विश यू ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. अँड देयर इज अ स्मॉल गिफ्ट फॉर यू. राहू दे अग्रा. रस्मे उल्फत को निभाए, तो निभाए कैसे. रस्मे उल्फत को निभाए, तो निभाए कैसे. हर तरफ आग है, दामन को बचाए कैसे. रस्मे उल्फत को निभाए. Saregama, I get Saregama.